नमस्कार साथींनो, मी जगदीश काबरे. साथींनो, आज आपण चर्चा करणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रगल्भ दृष्टिकोनावर. आत्तापर्यंत अनेक अंधभक्तांनी ज्ञानेश्वरीची पारायणे केली असतीलच, पण माझ्या मते ती डोके गहाण ठेवून. कारण त्यांना आज मी ज्या ओव्यांचे निरूपण करणार आहे त्याचा अर्थच कळलेला नाही, म्हणून ते अजूनही सकाम मूर्तीपूजा करणारे अंधभक्त झालेले आहेत. संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी म्हणतात, देव तो कल्पित, शास्त्रे तो शाब्दिक, पुराणे सकळिक बाष्कळिक. हे म्हणणे तर क्रांतिकारकच नाही का? सोमवारी महादेव, मंगळवारी देवीला, गुरुवारी दत्ताला, शुक्रवारी संतोषी मातेला, शनिवारी शनिदेवाला, अशी सकाम भक्ती करणाऱ्यांना ते हे असे म्हणून थप्पडत लगावत नाही काय? 13व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज आणखी असे म्हणतात, ऐसा अखंड भजन करी, उभा नोहे क्षणभरी, अवघेन गावद्वारी अहेव जैसी. अशा सकाम भक्तीला गावदारीची वेश्या असे त्यांनी म्हटले आहे बरं का. अशी सणसणीत चपराक त्यांनी अंधभक्त गणांना लावलेली आहे. तर अजून किती जोराने कानफडीत द्यावी म्हणजे त्यांना कळेल. पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात, तैसेनी जो भक्तू देखसी सैरा धावतू, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तो. असा भक्त जो सकाम होऊन सैरा वैरा या मंदिरातून त्या मंदिराकडे धावत सुटतो, तो अज्ञानाचे खरे स्वरूप असतो. आजच्या मोठ्या हिंदुत्ववाद्यांनी आणि हिंदू जनजागरण समितीवाल्यांनी जर ज्ञानेश्वरी कधी नीट डोके ताळ्यावर ठेवून वाचली असती तर पुन्हा ते कधी जय श्रीराम म्हणत उन्मादी आणि उन्मत्त होत मंदिराच्या वाटेवर फिरकलेच नसते. म्हणूनच विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात, आपण आपल्या धर्माचा वृथा अभिमान बाळगत असतो, कारण आपण आपल्या धर्मग्रंथांचे कधी वाचनच केलेले नसते. काय बरोबर आहे की नाही?